जैन मित्रांनो, स्वागत आहे युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या फेज 2 संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही जाहिराती संदर्भात आजच्या दिवसापासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने जे काही संस्था असेल तर त्या संस्था किंवा मग या ठिकाणी ज्या जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल तर त्यांच्या जाहिरातीच्या अपलोड होण्याची जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा सुरुवात होणार आहे। त्या अनुषंगाने जे पत्र निघालंय त्या माध्यमातून सध्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद असेल, आस्थापना असेल तर त्या जाहिराती संदर्भात बघा जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेला सुरुवात या ठिकाणी होणार असल्या संदर्भात जे काही न्यूज जी आहे, शिक्षक पद भरती दुसरा टप्पा, तर पवित्र पोर्टल जे काही पोर्टलवर संस्था आजपासून नोंदवता येणार जाहिराती अशा पद्धतीने न्यूज देखील सध्या आलेली आहे। तर ह्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की पवित्र प्रणालीवर जी पदं आहे तर ती पदं म्हणजे 10% पद कपात झालेली पदं, त्यानंतर मग ह्याच्यामध्ये अपात्र गैरहजर रिक्त राहिलेली पदं, त्यानंतर नवीन ज्या काही शैक्षणिक संस्था संदर्भात ज्या जाहिराती असेल, नवीन जाहिराती, तर ती पदं अशी जी काही पदं आहे तर त्या पदांसंदर्भात या ठिकाणी टप्प्याटप्प्याने जी काही कार्यवाही आहे तर ती सध्या बघा सुरुवात होत आहे। त्या अनुषंगाने ही जी न्यूज आहे तर ती न्यूज सध्या बघा इथं आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टलचा दुसरा टप्पा जो आहे तर त्याच्यासाठी बहुतेक बघा उमेदवार वाट बघत होते। त्या अनुषंगाने आजच्या दिवसापासून सध्या जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात ज्या काही सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार संपूर्ण कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही सध्या बघा इथं सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने ह्या ज्या न्यूज आहे तर ती न्यूज देखील सध्या आलेली आहे। तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही कामकाज आहे तर ते कामकाज बघा योग्य गतीने आणि तात्काळ होण्यासाठी सध्या ज्या सूचना होत्या तर त्या सूचना जे काही सध्या शिक्षण आयुक्त आहे सचिंद्र प्रताप सिंह साहेब, तर त्यांनी सर्व जे आस्थापना आहे तर त्यांना सध्या बघा आयुक्त स्तरावरनं देण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने उर्वरित 10% रिक्त पदे असेल, पहिल्या फेरीतील पात्र गैरहजर रुजू न झालेले उमेदवार असेल, अन्य व्यवस्थापनातील रिक्त पदे असेल इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात सध्या बघा द्यायची आहे अशा पद्धतीने सूचना देखील सध्या देण्यात आल्या होत्या। आणि दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता पुढील आवश्यक ती कार्यवाही सविस्तर सूचना सध्या बघा देण्यात आलेल्या आहे। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद बिंदू नामावली असेल किंवा मग इतर ज्या काही रोस्टर संदर्भात ज्या पत्र असेल तर ते पत्र देखील जिल्हा परिषदच्या वतीने सध्या बघा तात्काळ इश्यू करण्यात आले आहे। ज्या आस्थापनाच्या जाहिराती सध्या बघा अजूनही त्या ठिकाणी बिंदू नामावली संदर्भात त्या ठिकाणी अपडेट झालेला नाही तर त्यांना सक्त जे काही सूचना असेल तर त्या सूचना जिल्हा परिषदच्या वतीने सध्या देण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने त्यांना देखील जी काही कार्यवाही असेल संस्थांना तर ती कार्यवाही करण्यासंदर्भात जी काही सूचना असेल तर त्या सूचना त्या पद्धतीने देण्यात आल्या आहेत। तर आपल्याला माहिती आहे की सध्या फेज 2 मध्ये जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे एक प्रकारे ह्या ठिकाणी आपण वर्गनिहाय जर ह्या ठिकाणी रिक्त असलेली पदं जर बघितली तर इथं बघा 1ली ते 5वी या जो काही वर्ग आहे त्याच्यासाठी 10,240 पदं सध्या बघा रिक्त दाखवण्यात आलेली आहे। त्यानंतर इयत्ता 6वी ते 8वी मध्ये 8,127 पदं रिक्त दाखवण्यात आली आहे। इयत्ता 9वी ते 10वी मध्ये 2,176 पदं सध्या बघा रिक्त दाखवण्यात आली आहे। आणि इयत्ता 11वी ते 12वी मध्ये 1,135 पदं सध्या बघा इथं रिक्त आहे। तर हे संपूर्ण महाराष्ट्रातील जी काही रिक्त पदं सध्या दाखवण्यात आलंय, आशा करूया जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायला मिळू शकतात। तर आता ह्याच्यामध्ये जी काही फेज 2 आहे तर त्या फेज 2 मध्ये नेमकी किती पदं येणार त्या अनुषंगाने सध्या बघा पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी इथं होऊ शकते। तरी देखील ह्याच्यामध्ये जर आपण मागच्या जर वेगवेगळ्या बातम्या बघितल्या, वेगवेगळे स्टेटमेंट बघितले तर जवळपास जी काही पदभरती आहे तर माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी देखील सध्या बघा कमीत कमी 10,000 जी काही पदभरती आहे तर ती 10,000 पदभरती फेज 2 मध्ये सध्या बघा होणार अशा पद्धतीने स्टेटमेंट देखील जे काही वृत्तपत्र असेल किंवा मग मीडियामध्ये देण्यात आलं आहे। तसंच बघा वेगवेगळे जे काही वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये 10,000 ते 15,000 अशी जी काही वेकेन्सी जी येणार आहे त्या अनुषंगाने बातमी देखील आली आहे। आणि त्या अनुषंगाने जे काही पाठपुरावा होता तर तो पाठपुरावा देखील सध्या इथं सुरू आहे। तर ह्याच्यामध्ये जी काही पदं असणार आहे तर ती जास्तीत जास्त पदं खाजगी संस्थेची सध्या बघा या ठिकाणी यायला पाहिजे, जेणेकरून जी जाहिरात आहे तर ती 10,000 प्लस जाहिरात सध्या बघा इथं यायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना या ठिकाणी फेज 2 मध्ये जो काही संधी असेल तर ती संधी सध्या बघा अवेलेबल ह्या ठिकाणी होऊ शकते। आता आजच्या दिवसाला जाहिरात या ठिकाणी अपलोड व्हायला बघा सुरुवात झाली। त्या अनुषंगाने येत्या 1-2 दिवसामध्ये आपल्याला वृत्तपत्रामध्ये देखील सध्या जाहिराती ज्या आहे तर त्या प्रकाशित झालेल्या आपल्याला दिसेल। तसंच बघा जी काही अपडेट झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर जाहिरात अपडेट झाल्यानंतर ज्या जाहिराती आहे तर त्या देखील सध्या तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू। जशा जशा अपलोड होईल तशा तशा पद्धतीने जाहिराती देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या तुम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळू शकतात। त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करा, जेणेकरून
कोणत्या ठिकाणी किती वेकन्सी आली तर त्याच्यानुसार एक सध्या अंदाज येईल. तर ह्याच्यामध्ये ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी म्हणजे इथं तर फिक्स जी वेकन्सी आहे ती म्हणजे 10% पद कपातची वेकन्सी, तर ही देखील सध्या बघा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर आहे. त्यानंतर दुसरी वेकन्सी म्हणजे पहिल्या फेरीत अपात्र झालेले, गैरहजर झालेले आणि रुजू न झालेले असे उमेदवार जे आहे तर त्यांची देखील वेकन्सी बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात महत्त्वाच्या ज्या नवीन जाहिराती आहे तर त्या नवीन जाहिराती ती देखील वेकन्सी, कारण बऱ्याचशा ज्या काही पदभरतीसाठी मोठ्या मोठ्या संस्था होत्या, ह्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद संस्था असेल सोलापूरच्या किंवा मग इतर ज्या संस्था आहेत तर त्यांच्या देखील वेकन्सी सध्या बघा आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी कदाचित मिळू शकतात. तर आता जशी अपडेट येईल तशी अपडेट सध्या बघा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून हा व्हिडिओ जो आहे शेअर करा, लाईक करा. तर जशी अपडेट येईल तशी तुम्हाला पुढे माहिती दिली जाईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल तर लाईक करा. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.